संपूर्ण राज्यासह यवतमाळ जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा होत आहे. त्यातच सार्वजनिक उत्सव ज्या पद्धतीनं देखावे प्रतिकृती तयार करून गणेशोत्सव साजरा करतात, त्याचबरोबरीनं सध्या घरगुती देखील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असल्याचं यवतमाळच्या सुभाषनगर येथील सध्या पाहायला मिळते. आपण पाहू शकतो की पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आणि त्यांचे जे वाहन आहेत उंदीर, माता पार्वती घरी नसताना ज्या पद्धतीनं घरामध्ये धिंगाणा घालताना आपल्याला पाहायला मिळते. ताव्यावर चपाती आणि बाजूला चपातीचा जो डब्बा आहे त्याचं आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. अन्नाचे खाताना आपल्याला उंदीर पाहायला मिळते. गणरायाचे वाहन आहेत आणि ते माता पार्वती घरी नाही अशा परिस्थितीत ज्या पद्धतीनं ही जी मूर्ती साकारलेली आहे, देखावा साकारलेला आहे, ते यवतमाळच्या सुभाषनगर येथील सुमित रवींद्र टाके या युवकांनी साकारलेली आहे. मित्र, काय सांगशील, तुला नेमकं ही संकल्पना तुझ्या डोक्यात कशी आली? ही संकल्पना डोक्यात यायचं कारण म्हणजे आजकाल नवीन जनरेशन जास्तीत जास्त प्लास्टिकच्या फुलं किंवा रेडीमेड याच्या मागे जास्त लागलेलं आहे. आपल्याला काहीतरी जुन्या गोष्टी तशाच कायम राहायला पाहिजे. त्यानंतर जे नवीन जनरेशन आहे त्यांना आपलं जुनं काळ कसं होतं, काय होतं ते सगळं दाखवायसाठी माझ्या मनात ही संकल्पना आली की बा आपण जुन्या वस्तू जे आहे ते पुन्हा आपण कशा याच्यात आणायच्या, त्यासाठी मला ही संकल्पना माझ्या लक्षात आली आहे. त्यानंतर मी याच्या मागे कमीत कमी मला 8 ते 10 दिवस लागले कंटिन्यू. म्हणजे माझं सकाळी कॉलेज वगैरे आटपून मग संध्याकाळी मला पार्ट टाईममध्ये हे जे करता येत होतं तसं मी त्या प्रकारे केलं आहे. याच्या मागे उद्दिष्ट म्हणजे असं आहे की माता पार्वती घरी नाही आहे, त्यानंतर गणराय आणि त्याचे वाहक जे आहे यांची घरात कुजबूज चालू आहे. कोणी तिकडे गव्हाचा कट्टा कातरत आहे, तर कोणी डब्यातली चपाती घेऊन बाहेर चाललं, कोणी इकडे कणकीमध्ये हे करत आहे. अशा प्रकारे याचं हे आहे. आणि या करायचं कारण म्हणजे एक जे आहे नवीन जनरेशन आहे ती आजकाल देखाव्यामागे जास्त लागलेली आहे. म्हणजे जेणेकरून प्लास्टिकची फुलं झाले, हे झालं ते झालं. म्हणून आपल्याला जे आहे ते जुन्या काळातले ज्या वस्तू आहे, ह्या भांडे वगैरे यांची नवीन जनरेशनना ओळख राहावी म्हणून त्याच्या मागचं हे उद्दिष्ट आहे. किती वर्षापासून तू हा सगळं देखावा आणि गणरायाची मूर्तीची स्थापना करतोय? मी छोटं असताना घरच्यांनी बसवायला चालू केलं. त्यानंतर मला याच्यात आवड आहे. त्यामुळे मी दरवर्षी एक नवीन काही ना काही लोकांच्या याच्यात. नक्कीच आपण पाहू शकतो की ज्या पद्धतीनं गणरायाची मूर्ती पर्यावरणपूरक मूर्ती बसवलेली आहे, त्यांचे वाहन घरामध्ये ज्या जुन्या पद्धतीनं 30 वर्षापूर्वीचा जो काळ आहे त्यांनी या देखावातून साकारलेला आहे. दरम्यान यवतमाळच्या सुभाषनगरमध्ये ज्या पद्धतीनं सुमित रवींद्र टाके या युवकांनी हा देखावा तयार केलेला आहे ते पाहण्यासाठी यवतमाळ शहरातील हजारो भाविक गर्दी करत आहे. त्यामुळे हा घरगुती जो गणपती आहे तो चर्चेला जातोय. संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.